नमस्कार. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत. आजचा प्रामुख्याने आपला विषय असा आहे की बीजेपी ही एक संघ आहे. बीजेपी कुठेही बाहेरचे आणले तरी आणि आतमधलेही त्यांचे चूप राहतात. पण काँग्रेसचे जे नगरसेवकांना या विधान परिषदमध्ये अमरावतीचे वरिष्ठ नेत्यांनी व्हीप जारी केली होती, पण त्या नगरसेवकांनी, मग ते अंजनगावचे असो की दर्यापूरचे असो की अमरावतीचे असो, सर्वांनी तो व्हीप पायदळीत तुडवला. म्हणजे वरिष्ठ नेत्यांचं त्यांच्या खालच्या फळीतील नेत्यांवर किंवा नगरसेवकांवर प्रभुत्व आहे का, याचा सरळ सरळ अर्थ दिसतो नाही. अशीच परिस्थिती दर्यापूर तालुक्यात नगर परिषद जे सध्या सुधाकर पाटील शिंदे सेनेत गेले त्याने तिथं निर्माण झाली. यावेळेस असं वाटत होतं की 18 पैकी तिथे जे 17 निवडून आले त्यापैकी देशमुख, 2 गवई आणि 1 द्रविड समाजाचे हे 4 व्होट सुधाकर पाटलांच्या विरोधात जातील. पण आज जेव्हा व्होटिंग करण्याची परिस्थिती आली तेव्हा हे सर्व लोक सुधाकर पाटील भारसाकडे हे शिंदे सेनेचे काँग्रेसचे दर्यापूरचे सर्व सध्या खासदार बळवंतराव वानखडे यांच्या घरूनच ते निघायला पाहिजे होते. तिथं प्रश्न निर्माण असा होतोय की सुधाकर पाटील भारसाकडे हे शिंदे सेनेत गेले, त्यांच्या पत्नी ह्या काँग्रेसच्या सध्या नगराध्यक्ष आहेत. पण हे करत असताना त्या काँग्रेसच्या जरी असल्या पण हे सर्व नगरसेवक निघताना एक तर कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर मधून की जे काँग्रेसच्या ताब्यात आहेत त्याचे सर्व सभापती सुनील पाटील गावंडे आहेत यांच्या घरून निघाले पाहिजे होते, नाहीतर खासदार बळवंतराव वानखडे काँग्रेसचे यांच्यातून निघाले पाहिजे होते. बरं, हे गोष्टी जाऊ द्या. आज सुधाकर पाटील भारसाकडे सेवक निघत असताना काँग्रेसचे कुठल्याच प्रकारचा जे वरिष्ठ नेते होते त्यामधला एकही नेता दिसलेला नव्हता. याचा अर्थ असा निघतोय की जे सुधाकर पाटलाच्या मागे आहेत ते आहेतच, पण सभागृह दणानून सोडणारी स्नेहा देशमुख, त्यानंतर एक गवई मॅडम आहेत जे रामेश्वर चव्हाणच्या विरोधात सोबत निवडून आलेले होते, अशा ह्या सभागृहाची विरोधी पक्षाची प्रमुख भूमिका वठवणाऱ्या आणि प्रत्येक प्रश्न उपस्थित करणाऱ्या ह्या 2 महिला जर सुधाकर पाटील भारसाकडे हे शिंदे सेनेत असल्यानंतर सोबत तर मला असं वाटतंय की येणारा काळ जो आहे, जे निष्ठावान म्हणून स्नेहाचे पती शिवाजीराव देशमुख दर्यापुरात गिनले जात होते आणि त्यांची वरिष्ठांमध्ये एवढी पोच आहे की मग ते यशोमतीताई ठाकूर असो की बबलू देशमुख असो, सर्वात जास्त पोझिशन त्यांची तिथं व्यवस्थित आहे. असं असल्यानंतर सुद्धा, एवढी प्रोटेक्शन असल्यानंतर सुद्धा स्नेहा देशमुख ही सुधाकर पाटील भारसाकडे यांची येते. म्हणजेच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की स्नेहा देशमुख आणि शिवाजीराव देशमुख म्हणजे त्यांचे पती, त्यानंतर एक गवईताई आणि एक द्रविड समाजाची जे नगरसेवक आहेत, यांचे विचार बदलून हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सोबत आहेत का? दर्यापूर तालुक्यातली प्रमुख भूमिका अशी होती की नक्कीच शिवाजीराव देशमुख हे सुधाकर पाटलाच्या विरोधात खिंड लढवतील. एका इकडे सुनील पाटील गावंडे खिंड लढवतील म्हणजे ते टॉपवर येतील, आणि एका इकडे जे नगर परिषदेतली ओपन म्हणजे विरोधी पक्षाची जागा होती ते शिवाजीराव देशमुख घेतील. पण आज शिवाजीराव देशमुख यांची पत्नी स्नेहा देशमुख जे नगर परिषदमध्ये काही प्रमाणात एकतर्फी सुधाकर पाटलांची पत्नी यांच्या विरोधात भूमिका लढत होती, आज त्या सुद्धा सुधाकर पाटील भारसाकडे सोबत जर व्होटिंगला निघत असतील तर शंका येते की स्नेहा देशमुख आणि गवई
त्यानंतर मोमेडियन एक समाजाची नवाब कसं काहीतरी नाव आहे, यांच्या विचारात फरक पडला का? फक्त आता एकच दादाराव गवई जे आहेत यांची पत्नी का ते स्वतः असं काहीतरी आहे तेच फक्त मागे राहिले. म्हणजे आलेल्या नगरसेवकापैकी सर्वच सर्व सुधाकर पाटला जिकडून गेले आणि फक्त एक दादाराव भाऊ शिल्लक राहिले असं म्हणण्यास काही हरकत नाही. येणारा काळ शिवाजीराव देशमुख यांच्या भूमिकेत काय फरक पडतो हेच पाहावं लागेल. समजा जर त्यांच्या भूमिकेत फरक पडला तर जे महाराष्ट्रात होतंय की सर्व शिंदे सेनेकडे चालले तेच परिस्थिती आपल्या दर्यापुरात येणाऱ्या काळात नगरसेवकामध्ये होईल असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल आपल्या मनातील भावना प्रगट करणारं चॅनल, कारण ज्या दर्यापुरात घडामोडी होतात त्या पूर्ण तालुक्यात गेल्या पाहिजेत आणि आपलं तालुक्यात हे चॅनल लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचलं म्हणूनच हे अशा दर्यापुरातील घडामोडीवर व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न. धन्यवाद.